श्री राम, जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। धन्य है ये गांव, धन्य गांव के निवासी, जहां चारों राजकुंवर स्वयं चले आए हैं। अरे मुन्ना, चंद्रा, लक्ष्मी, जरा लवकर इकडे या. बघा आपले भाग्य उजळले आहे. श्रीराम आले आहेत त्यांच्या भावंडांबरोबर. हम जैसे बड़े भाग्य किसी ने पाए हैं। जग के ये माता पिता कितने महान है कि माता पिता मान मान हमरे बढ़ाए हैं। आदरणीय काका आणि काकी, आम्ही चौघेही भावंड आमच्या पत्नींसोबत तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. राम, आम्हाला राजमहालात बोलावून घ्यायचं असतं. आम्ही तिथे आलो असतो. पुत्र स्वतःहून चालत त्याच्या माता पित्याकडे येत असतो. माता पितांना त्यांच्याकडे बोलवत नाही. राम, तू आम्हास माता पितांचा दर्जा दिलास. आम्ही धन्य झालो. सुर नर मुनि निस दिन धरे, जिनके चरणों का ध्यान, चरण बड़ों के छू रहे वे भगवती भग। लखन भरत शत्रुघ्न सब अपनी बधुन समेत, गुरुजन के छूकर चरण मंगल आशीष लेत, हर्षित कृपा निकेत। यावर रघुनंदन, शिवपर्वामध्ये आपले योगदान द्या. शिवजी के हैं अष्ट वसु, 11 रुद्र महान, 12 ज्योतिर्लिंग से ज्योतिक शिव भगवान। ओम नमः शिवाय। राम और शिव है एक समाना, दो भगत दो भगवाना, राम के प्रिय शिव शिव प्रिय राम, एक दूजे को करे प्रणाम। चंदन बाळा, प्रभूंसाठी भोजन वाढ शीघ्र.
सपत्नीक भोजन करे सादर चारों भ्रात विष्णु प्रियार विष्णु यह लीला कर मुस्कात सीधे जन का सादा भोजन भोजन में है ऐसा स्वाद जैसे हो शिव जी का प्रसाद। रघुनंदन, भोजन कसे वाटले? खूप चविष्ट आहे. यात प्रेम आणि मातृत्व मिसळले आहे. आणि हो काकी, आमची तर इच्छा आहे की तुमचं प्रेम आणि मातृत्व आम्हास असेच मिळत राहो. आता आम्हास आज्ञा द्या. नाटक आहेत, सगळी नुसती नाटक. प्रजेचा आशीर्वाद घेण्यासाठी जाताय. कशाला? सगळं कळतं मला. तुला काय कळतंय मंथरा? रामाचं कुटील भाष्य. मंत्रा, मी तुला किती वेळा सांगितलं आहे, आमच्या रामाविरुद्ध काही बोलत जाऊ नकोस. आमच्या रागास पात्र का ठरतेस तू? तुमचा राम. अरे वा, मग काय माझा भरत कुणा दुसऱ्या स्त्रीचा मुलगा आहे? तू कायमच उद्दंडपणे का बोलत असतेस? संपूर्ण जगभरात तू पहिली स्त्री असणार जी माझ्या रामाला कुटील म्हणत आहेस. आणि तुम्ही या विश्वातल्या अंतिम माता आहात जी स्वतःच्या पुत्रावर प्रेम न करता दुसऱ्या स्त्रीच्या पुत्रावर प्रेम करता. महाराणी, आता मी काय सांगते ते ऐका. राम आता अयोध्येच्या राज्यसिंहासनाचे स्वप्न पाहायला लागलाय. आमचा राम सत्याची साथ देणारा आहे मंथरा. कायम सत्याच्या मार्गावर चालणारा आणि नेहमी सत्य बोलत असतो आणि सत्याचेच आचरण करतो. मग तो असे स्वप्न का म्हणून बघेल जे भ्रामक असतील? तुमच्या वाणीचं कौतुक करायला हवं. रामाची स्तुती करताना कधीच अडखळत नाही. परंतु मी देखील तुम्हाला सत्य सांगतेय महाराणी. हे रामाने जे प्रजेचा आशीर्वाद घेण्याचं नाटक केलंय ते अशासाठी जेणेकरून प्रजा त्याची जय जयकार करेल. आमचा राम आशीर्वाद घेण्यासाठी गेला असता किंवा नसता जरी गेला तरी प्रजा त्याचा जय जयकार करणारच ना. महाराणी, तुमची बुद्धी भ्रष्ट झालीये. म्हणूनच तुम्ही तुमच्या पुत्र भरतचे हित नजरेआड करू पाहताय. परंतु सत्य तर हेच आहे की राम महाराजांना हे दर्शवू इच्छितो की अयोध्येची प्रजा त्याच्यावर किती प्रेम करते. हे प्रभू, कदाचित तुम्ही महाराणी कैकेयी यांच्या मनामध्ये मातेचे हृदय ठेवायलाच विसरला आहात. महाराज, याची आवश्यकता नाही सुमंत. रात्रीच्या वेळी नगरात फिरायचंय महाराज. मुकुट न घालण्याचं हेच कारण आहे सुमंत. आमची इच्छा नाही की रात्री कुणाचंही लक्ष आमच्याकडे वेधलं जावं. सुमंत, होय महाराज. आज आम्हाला प्रजेच्या मनातल्या गोष्टी पुन्हा ऐकू आणि जाणून घेण्याची संधी मिळेल.
नगरातील सर्व लोकांना खूप धन्यता वाटली जेव्हा रामाने आमच्याकडे येऊन आमच्या मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. भक्ताला आशीर्वाद देव देत असतो. कधी देवाने भक्ताकडून आशीर्वाद मागितलाय? महाराज दशरथांनी राज्याचा संपूर्ण कारभार आता रामांना दिला पाहिजे. राम एकदा राजा झाले की पूर्ण राज्याचा उद्धार होईल. राम प्रजेचे मित्र आहेत. राम प्रजेचे पालक आहेत, तारक आहेत आणि रक्षक सुद्धा आहेत. रामावर प्रजेचा पूर्ण विश्वास आहे. परंतु महाराज दशरथांना हे कोण जाऊन सांगेल की प्रजेला अयोध्येच्या राजसिंहासनावर रामाला बसलेलं बघायचंय? सुमंत, महाराज, रामाबद्दल प्रजेच्या मनातल्या गोष्टी ऐकून खूप आनंद झाला. माझ्या प्रिय बहिणींनो, तुम्ही तिघे आनंदित आहात ना? आमची इच्छा आहे आपण आपल्या या आनंदामध्ये आपले माता आणि पिताश्रींना सहभागी करून घेतले तर? ते कसे? आपण आपली माता आणि पिताश्रींना एक पत्र लिहूया. त्यांना देखील आपली काळजी वाटत असेल ना? हो, नक्कीच ताई. आपण आत्ताच पत्र लिहूया. सर्वप्रथम आपण लिहूया माता आणि पिताश्रींना सीता, उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्तीचा नमस्कार. विवाहानंतर एका कन्येचे जग बदलून जाते असा आम्हास अनुभव होत आहे. मिथिलेमध्ये आमच्या 2 माता होत्या आणि अयोध्येमध्ये 3 आहेत, ज्या सदैव आम्हास ममता आणि स्नेह देतात. एक क्षणासाठी वाटत नाही की त्या आमच्या स्वामींच्या माता आहेत. प्रजा देखील राजकुमारांचा आदर करते. मांडवी मी लिहित आहे ताई. आणि श्रुतकीर्ती, तुला काही नाही सांगायचं का? सांगणार ना. आमचे स्वामी आमच्यावर खूप प्रेम करतात. साक्षात मूर्तिमंत रूप आहात. आमच्या प्रेमात कोणती कमतरता तर नाही ना? असे का विचारत आहात तुम्ही? कारण तुम्ही अचानक आज तुमच्या मातापित्यांना पत्र लिहिले आहे. मातापित्यांचा विसर पडणे इतके सोपे आहे का रघुनंदन? परंतु हे तुम्हास कसे ठाऊक झाले? तुम्हास महाराणी मातांनी सांगितले? आम्हास ठाऊक आहे. तुमची स्वतःची गुप्तचर यंत्रणा तुम्ही बनवून ठेवली आहे. त्यांना तुम्ही गुप्तचर नाही, गुप्त मित्र असे म्हणतात. सीते, तुम्ही देखील एखादी गुप्तचर यंत्रणा बनवली आहे का? कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, आमचे पुत्र आता मोठे झाले आहेत. अयोध्येच्या शत्रूंचं दमन करू शकतात, शासन यंत्रणा सांभाळू शकतात, अयोध्येचं संरक्षण करू शकतात आणि अयोध्येचा राज्यपाठ व्यवस्थित सांभाळू शकतात. म्हणजे तुम्ही रामाला राजा बनवण्याचा विचार करताय? जर असा विचार करत असाल तर अगदी योग्य विचार करत आहात. भ्राता रामांनी राजा व्हावे ही प्रत्येक अयोध्यावासियाच्या मनातील इच्छा आहे. आपण सर्वजण चुकीचे विचार करत आहात. आम्हास राजा होण्यात जराही रस नाही.
आम्ही तर पिताश्रींच्या छत्रछायेत त्यांच्या चरणाशी राहू इच्छितो. पुत्र, अयोध्येची राज्यव्यवस्था चालवण्यात आपल्या पित्याची सहाय्यता तरी करशील ना? प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमच्या आज्ञेचं सदैव पालन करेन. मग ठीक आहे, मी निर्णय घेतलेला आहे. भरत राजकोष सांभाळेल. लक्ष्मण आणि शत्रुघ्न राज्याच्या सुरक्षेचं दायित्व घेतील. आणि राम न्याय, नीती, धर्म आणि प्रजेचे संवर्धन पाहिल. काय झालं सोम? थकला आहेस का? नाही महाराज. झोप येत आहे का? नाही महाराज. राम पिता के चरण दबाए, पुण्य के दाता पुण्य कमाए. सोम, तू पाय खूप चांगले दाबतोस. असं वाटत आहे जसं आमचा रामच आमचे पाय दाबत आहे. राम तर झोपला असेल ना? नाही महाराज. मग तो अजून जागा आहे का? पण कशासाठी? जोपर्यंत प्रजा झोपत नाही तोपर्यंत राजा झोपू शकत नाही महाराज. आणि जोपर्यंत माता पिता झोपत नाहीत त्याआधी पुत्र कसा झोपू शकेल? राम, तू ह्यावेळी इथे? आता तुझा विवाह झाला आहे. तुझी पत्नी प्रतीक्षा करत असेल. जाऊन झोपी जा पुत्र. पिताश्री, आज आमचे चित्त थाऱ्यावर नाही. आज तुम्ही आम्हा चारही भावंडांवर राज्यकारभाराचा जो भार सोपवला आहे त्यामुळे आम्ही विचलित झालो आहोत. पिताश्री, तुम्हाला गृहस्थ जीवनातून मुक्ती हवी आहे का? राम, एक ना एक दिवस प्रत्येकाला निवृत्ती घ्यावीच लागते. नाही पिताश्री, तुम्ही निवृत्त होऊ शकत नाही. जो स्वतःहून निवृत्त होत नाही, मृत्यू त्याला निवृत्त होण्यास भाग पाडते. नाही पिताश्री, असे उद्गार काढू नका. आम्हास राज्य नकोय. आम्हास राजा नाही व्हायचे. आम्हास तुमचा आशीर्वाद हवाय. तिन्ही मातांचे प्रेम हवे आहे. आम्हास तुमच्या छत्रछायेखाली जगायचे आहे आणि आयुष्यभर तुमची सेवा करायची आहे. आम्हाला तुमच्यापासून दूर करू नका आणि स्वतःही दूर जाऊ नका. राम, तू प्रतिदिन वृक्ष पाहतोस ना पुत्र? वृक्षाला नवी फळं लागतात, नवी फुलं येतात. नंतर एके दिवशी पानझडी येतात. सगळी फुलं फळं खाली पडतात, फुटून विखरतात. परंतु वृक्ष तसाच उभा राहतो. त्यानंतर जुन्या फळा फुलांच्या जागी नवीन फळं, नवी फुलं, नवी पालवी फुटते. जेव्हा दिवस असतो
तेव्हा सूर्यदेव आपले मार्गदर्शक असतात. सूर्यास्तानंतर सूर्यदेवांची जागा चंद्रदेव घेतात. महाराज अज आमचे पिताश्री होते. त्यांचे स्थान आम्ही घेतले आणि आता आमचे स्थान तुला घ्यायचं आहे पुत्र. प्रियजनांप्रती प्रेम स्वाभाविक आहे. त्यांना गमावण्याचं दुःख आणि भीतीही स्वाभाविक आहे. परंतु मृत्यू हे एक अंतिम सत्य आहे. त्याचा आभास झाल्यानंतर आपल्या दुःखांची तीव्रता कमी होते. राम जो मृत्यूशय्येवर आहे, ज्याला प्रियजनांपासून दूर जायचं आहे, त्यालाही खूप दुःख होत असतं पुत्र, खूप दुःख होत असतं. पिताश्री,